श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशींच्या जातकांनो, हा राजयोग तुमच्यासाठी जितका मोठा आनंदाचा काळ घेऊन आला आहे, तितकीच एक भीतीदायक आणि रहस्यमय परीक्षा तुमची वाट पाहत आहे. कारण जेव्हा जेव्हा ग्रहांची अशी महादशा बदलते, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडात उलथापालथ होते. तुमची आर्थिक बाजू मजबूत होणार असली तरी नशिबाच्या या खेळात अनेक छुपे सापळे रचले गेले आहेत, जे तुमच्या एका लहानशा चुकीची वाट पाहत आहेत. अनेक वर्षांपासून अडकलेली तुमची महत्त्वाची कामे आता अचानक गती घेतील आणि ज्यांनी तुम्हाला आजवर नाकारले, तेच लोक आता तुमच्याशी नाते जोडण्यासाठी स्वतःहून पुढे येतील. गुरुजी म्हणतात, या काळात प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने असतेच असे नाही. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या यशामुळे काही लोक जवळ येतील, पण त्यांचा हेतू ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. मन शांत ठेवा आणि कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. देवाने दिलेल्या बुद्धीचा योग्य वापर करा. प्रत्येक गोष्ट वेळेवर सुघड होते. संयम हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. प्रार्थना आणि सकारात्मक विचार तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला शेवटी विजय नक्की मिळतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास सोडू नका. पण या नवीन ओळखी आणि वाढत्या लोकप्रियतेच्या मागे एक भयानक षडयंत्र दडले असू शकते. कारण दुनियेचा नियम आहे की उगवत्या सूर्यालाच लोक नमस्कार करतात आणि त्याच्या प्रकाशाने जळणारेही अनेक असतात. तुमच्या यशाची कीर्ती जशी जशी पसरेल तशी तशी तुमच्या जवळच्याच लोकांच्या मनात तुमच्याबद्दल मत्सर आणि असूया निर्माण होऊ लागेल, जी तुम्हाला हळूहळू विनाशाकडे नेऊ शकते. रात्रीच्या अंधारात जेव्हा जग शांत झोपलेले असते, तेव्हा काही तांत्रिक दोष किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्या प्रगतीला खीळ घालण्याचा प्रयत्न करत असते. हे तुम्ही विसरता कामा नये. व्यापार आणि व्यवसायात अचानक मोठा धनलाभ झाल्यामुळे तुमची छाती गर्वाने फुगेल, पण हाच गर्व तुमचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो आणि तुम्हाला अर्ध्या रस्त्यात सोडू शकतो. पैशाची व्यवहार करताना नातेसंबंध बाजूला ठेवा, कारण आजचा तुमचा सर्वात चांगला मित्र उद्या तुमच्यासाठी सर्वात मोठा डोकेदुखीचा विषय ठरू शकतो. कोर्ट कचेरीच्या कामात किंवा जमिनीच्या वादात तुम्हाला मोठा विजय मिळण्याचे संकेत आहेत, पण हा विजय मिळवताना तुम्हाला अनेक कठीण प्रसंगातून आणि तणावातून जावे लागेल. तुमच्या कुटुंबातील एखाद्या समस्याच्या आरोग्याची अचानक खालवलेली स्थिती तुम्हाला चिंतेत टाकू शकते. त्यामुळे पैशांच्या मागे धावताना कुटुंबाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रवासाचे अनेक योग या काळात जुळून येत आहेत. विशेषतः परदेश प्रवास किंवा लांब पल्ल्याचे प्रवास घडतील, पण प्रवास दरम्यान मूल्यवान वस्तूची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगा, कारण ग्रहांची वक्रदृष्टी तुमच्यावर असल्यामुळे अचानक अपघात किंवा वाहनांचे मोठे नुकसान होण्याचे संकेत मिळत आहेत. गुरुजी म्हणतात, जीवनात संकट येणे ही नैसर्गिक गोष्ट आहे, पण संकटांना घाबरणे ही सर्वात मोठी चूक असते. जेव्हा परिस्थिती तुमच्या विरोधात दिसते, तेव्हाच तुमच्या धैर्याची खरी परीक्षा सुरू होते. स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवा. राग, अहंकार आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा. तुमचे कर्मच तुमचे भविष्य घडवते हे नेहमी लक्षात ठेवा. दुसऱ्यांचे वाईट करण्याचा विचारही मनात आणू नका. दान, सेवा आणि सत्कर्म यामुळे अनेक संकटे आपोआप दूर होतात. प्रत्येक दिवसाची सुरुवात देवाच्या स्मरणाने करा. तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करा आणि लक्षात ठेवा, अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय थांबत नाही. काही लोक तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध गुप्त बैठका घेत आहेत आणि तुमच्या प्रतिमेला डाग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. हे तुम्हाला लवकरच समजेल. तुम्ही ज्या नवीन प्रकल्पावर किंवा व्यवसायावर काम करत आहात, त्याची माहिती अत्यंत गुप्त ठेवा, कारण तुमचे आयते प्लॅन चोरून दुसरेच कोणीतरी त्याचा फायदा घेण्याची शक्यता आहे. तुमच्या मनात अचानक येणारे विनाकारणचे विचार आणि भीती ही तुमच्या सभोवतालच्या नकारात्मक शक्तीचा प्रभाव असू शकते, ज्याला वेळीच रोखणे गरजेचे आहे. समाजात वावरताना आपल्या वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवा, कारण तुमचे एक चुकीचे वाक्य वर्षानुवर्षाचे जुने आणि चांगले संबंध एका झटक्यात संपू शकते. जुन्या कर्जातून तुमची लवकर मुक्तता होईल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग समोर येतील, ज्यामुळे तुमच्या डोक्यावरील खूप मोठे ओझे हलके झाल्यासारखे वाटेल. घरातील मांगलिक कार्य किंवा धार्मिक विधी पार पडतील, ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक बनेल.
पण तिथेही काही विघ्न संतोषी लोक खोडा घालण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या मुलांच्या बाबतीत एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी तुम्हाला मिळेल, ज्यामुळे समाजात तुमचा मान आणि प्रतिष्ठा दुप्पट वाढेल. शत्रू कितीही बलवान असला तरी तुमच्या आत्मविश्वासासमोर तो फार काळ टिकू शकणार नाही. फक्त तुम्हाला संयम आणि योग्य रणनीतीचा वापर करावा लागेल. हा काळ तुमच्यासाठी जितका आव्हानात्मक आहे तितकाच तो तुम्हाला आयुष्यातील खरे आणि खोटे चेहरे ओळखण्याची मोठी संधी देणार आहे. देव नेहमी वेगवेगळ्या रूपातून आणि संकेतातून आपल्याला सावध करत असतो. फक्त ते संकेत ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे असायला हवी. तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जर तुम्हाला काही संशयास्पद वस्तू किंवा लिंबू मिरचीसारख्या गोष्टी दिसल्या तर तिथे जाणे टाळा आणि लगेच देवाचे नाव घ्या. जुन्या मित्राकडून अचानक मदतीचा हात मिळेल, जो तुम्हाला या कठीण परिस्थितीतून बाहेर पाडण्यासाठी खूप मोलाचा ठरेल. ग्रहांची ही महादशा तुमच्या संयमाची अंतिम परीक्षा घेणार आहे. जर तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण झालात तर तुम्हाला राजासारखे जीवन जगण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. अध्यात्माकडे तुमचा कल अचानक वाढेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता आणि संकटाशी लढण्याची एक नवी दैवी शक्ती प्राप्त होईल. शनिवारी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकरी खाऊ घालणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. यामुळे राशीवरील राहू केतूंचा अशुभ प्रभाव तात्काळ कमी होईल. संकट समयी कधीही घाबरून न जाता पूर्ण हिमतीने सामोरे जा, कारण स्वतः बजरंगबली तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे आहेत. ब्रह्मांडातून मिळणाऱ्या या शक्तीचा आदर करा आणि प्रत्येक निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्या, कारण आता तुमची एक एक पायरी तुम्हाला यशाच्या शिखराकडे घेऊन जाणार आहे. येत्या काळात तुमच्या हातून काही अशी गुप्त कार्य घडतील, ज्यामुळे तुमच्यावरील सर्व वाईट करणे आणि तांत्रिक बाधांचा प्रभाव कायमचा नष्ट होईल आणि तुमचे भाग्य अचानक चमकेल. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर किंवा पहिल्यांदाच भेटलेल्या माणसावर लगेच विश्वास ठेवून तुमच्या घरगुती गोष्टी शेअर करू नका, अन्यथा मोठे नुकसान सोसावे लागेल. व्यवसायामध्ये भागीदारी करायची असेल तर कागदपत्राची नीट तपासणी करून घ्या, कारण डोळे झाकून केलेल्या स्वाक्षऱ्या भविष्यात अडचणीचे कारण ठरू शकतात. महिलांना त्यांच्या कार्यक्षेत्रात किंवा नोकरीमध्ये मोठी संधी आणि पदोन्नती मिळण्याचे प्रबळ संकेत ग्रहांच्या या शुभ दशेमुळे दिसत आहेत. जुन्या आजारांमधून किंवा शारीरिक त्रासातून तुम्हाला आता हळूहळू आराम पडू लागेल आणि एक नवीन ऊर्जा तुमच्या शरीरात संचार करेल. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना अचानक एका मोठ्या नामांकित कंपनीकडून कॉल येईल आणि त्यांची बेरोजगारीची चिंता कायमची मिटेल. पैशांची आवक वाढल्यामुळे घरात चैनीच्या वस्तू किंवा नवीन मालमत्ता खरेदी करण्याचे योग येतील, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. ग्रहांची ही महादशा तुमच्या आयुष्याला एक नवी आणि सकारात्मक दिशा देणारे ठरेल. फक्त मनातली भीती काढून पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जात राहा. जर तुम्हाला शनिदेवांचा आशीर्वाद हवा असेल आणि या संकटातून सुटका करून घ्यायची असेल तर लगेच कमेंटमध्ये जय शनिदेव लिहून कृपा प्राप्त करा. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच रहस्यमय आणि अचूक ज्योतिष्य माहितींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.